या केलता योगेश भाऊ तिथं अडकले तर मग पुरात लखनला केलता हो मी फोन. लखन म्हणला पाऊस पडला की रामराम मंडळी, कसे आहेत सगळे, बरे आहेत का? तुम्हाला नवरत्नातील 4थ्या माळ्याच्या सगळ्याला हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. आज नवरत्नातली 4थी माळ आहे आणि आमचा कार्यक्रम आहे बावडा या ठिकाणी. तर आम्ही चाललेलो आहे आता. चालूला मी आणि पूजा आहे गाडीमध्ये. यश दर्शन आहे. यश दर्शनला सोडायचं आहे पिंपळनेरमध्ये. त्याला पिंपळनेरात सोडायचं आहे आणि आम्ही पुढं जाणार आहे. मग तर आम्ही इथे थांबलोय का, तर अक्षयदाजी येणार आहे. तर अक्षयदाजीसाठी थांबलोय. आलं की मग पुढे आम्ही निघणार आहे. आता आज आम्ही चाललोय ते कार्यक्रमाला. दुसरी माळ होती बरं का, पण पुराची परिस्थिती असल्यामुळं कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलता. ते आज कार्यक्रम घेतलाय आज बावड्याचा. यश दर्शू, यश हाय हाय दर्शू. दर्शूचा अभ्यास झालाय ना? दादाचा राहिला ना एक विषयाचा. मग गेल्यावर अभ्यास करा. तुझं झालंय ना? माझं काय नाही बाबा. मग माझं 2 मिनिटात होत आहे ना? गणितच दिले ती. बर बर. दादाचा गणिताचा अभ्यास राहिलेला आहे. बाकी दोघाचा पण अभ्यास झालाय आणि त्यांना सोडायचे पिंपळनेर मध्ये त्यांच्या आजीजवळ. आणि मग आम्ही पुढे निघणार आहे. अजून पिंपळनेर मधून कोण कोण आहे तुम्हाला दाखवतोय बघा पुढं. हा बोल की बाळा. हा भूक लागली? वडापाव खायचा का? आणू का? त्याला गाडीत बसली की भूक लागते दर्शनला. त्याचं हीच आहे, खासियतच आहे ती. दर्शनला भूक लागली मग आपण दर्शनला खायला आणूया आधी वडापाव. बर बर. किती 2 आणू का? हा बोल, काय सांग तुझं अजून? हा काय आणायचे म्हणजे? कुठं आहे? चल बा, तुम्ही विचारून बघा. चला चल. दाजी आले ते बरं का? काय चाललंय दाजी? मग काय नाही, एक नंबर. आज कार्यक्रम आहे बावड्याला. ओके मध्ये आहे ना? ओके ओके. कसं काय झालं? पाऊस पाणी पूर? एक नंबर पूर आलाय. वाहूनच जायचं होतं राहिलं. पाण्यातनं चालत होतं मांडी इतक्या. पाहुण्याला बोलवत होतं बरं आलं नाही तर. होय बाबा, म्हणलं वडी बिडील बाबा तिकडं पाण्यात. चांगला पूर आला राव. नाही मी यायला लागलो होतो, पण बहीण तुमची म्हणली काय करायचंय उगं पावसा पाण्याचं नग म्हणले. चला मंडळी, मग दाजी झाले ते आता निघूया आपण पुढं. आता मंडळी, कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे बावड्याला. पूजा आहे तिकडं, रोहन आहे, श्यामदाजी झोपलेले. हाय करा दाजी. आता मंडळी आम्ही आलो कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि आता येऊन ज्येष्ठ पाणीच पिलोय आम्ही. तर कार्यक्रमाला आजच्या कोण कोण आले? स्वतः मी आहे, पूजा आहे. हाय करा प्रत्येकाने. पुन्हा बघा तिकडे श्यामदाजी, रोहन, योगेश भाऊ हाय करा. 8 दिवसांनी गाठ पडली. कसं बसलाय माझा गाणी म्हणून कसा बसलाय. आणि महत्वाचा पाहुणा आले ते. हे पळालं दाजी, या इकडे दाजी. चला दाजी, दाजी राहील या. ते आहेत आपलं दाजी तिकडे. हा या दाजी या. मुलाखत घ्यायची जरा. आता आपण 2 मिनिटं जरा दाजीची मुलाखत घ्यायची. परसाकडे गेलता दाजी. उपास काय बोलता तुम्ही? आज तर काय वशात बोलायचं नसतंय. काय नाही, चालतंय आपलं. होय दाजी? नाही दिसतंय पण दाजी. हा बोला, कस काय चाललंय? काय नाही. काय नाही, बरं आहे बरं आहे. बरं आहे ना? नाही बरं आहे, एक नंबर आहे. अरे जाणार मला उपास आहे. आरती करायची आता. मग जेवणाशिवाय मला ताकद येत नाही. म्हणजे
हा पाहुणे मग ती म्हणते ते कुणाला पिवळं घातले. मी म्हणलं ती देवीनं घातले म्हणून त्यांना फोन आला होता. ह्यांनी मी चटापट्याचं घातलंय. मी आबाळी करत घातलं आहे का उद्या आहे का परवा दिवशी मी आजच घातले. आबाळ आलं तर पण आबाळ जावं म्हणून मी घातलंय मी आबाळ जावं. म्हणजे त्या कलरचा चार दिवस झोपून राहिलो काय सांगायच्या पावसानं पूर आलाय. आणि काय झालं आमच्या तर घरात पाणी बसलं. तुमच्या घरात आमचं पत्र फुटलं. आमचं 2 दिवस उपाशी गॅसच पाण्यात होता. काय करावं 2 दिवस आम्ही पाणी होतं नाही लय हाल झालं पण आहे. ते हजार बेकार असलं संकट कधी सुद्धा येऊ नये. येऊन बेकार झालं. वायदीचं सुद्धा बेंडा खेळ झाला सगळा. हे बेकार खेळ झालेला आहे. माझी तर गाडीची चावी वाहून गेली. दुसरी गाडी आली. चावी आहे ना दुसरी. एक भाऊच्या गाडीची चावी वाहून गेली. पाऊस होता ना दिवशी. पिंपळ्यामध्ये अडकून बसली. हा त्यांच्या गावात पण लखन मला विचारलं सुद्धा योगेश भाऊ तुम्ही कुठं आहे कसा आहे येता घरी काय खाल्लं का पिल्लं का? लखन काय चाललंय लागा विचारायचं का नाही का काय चाललंय योगेश? हा आता काय करायचं येईल की इष्टी आता काय उपयोग आहे? आणि आता हात करतो. आणली की एसटी होम इकत आलो की आपण एसटीची काय करतोय आता? त्यांचं कोण असं तर विचारलं असतं आपण किती जर केलं तर फरक नाही का नाही. ह्यांना सुद्धा फोन लावला होता. ह्यांनी सुद्धा कस झालं तेव्हा का ह्यांना सुद्धा फोन केलता. नव्हता केलं. मी केलता योगेश भाऊ तिथं अडकले तर मग पुरात. लखनला केलता हो मी फोन. लखन म्हणला कसं आहे? पाऊस म्हणला की फोन करतो तुम्हाला घरी या. तर कसा मला फोन आलता. या मास्तरचं बोलणं ओळखून जा. पण लखननं काय केलं फोन केला नाही. मी 11:30 वाजता पिंपळ्यामध्ये गेलो आणि त्या कार्यालयाच्या अलीकडे इतकं पाणी मी रोजच्यावणी गेलो. भावना कसं चमकते बघा. पाणी मी गेलो. आम्ही मसरावर जातोय. बंद पडला असता गाडी वाहून गेलो असतो मी. आहे का वाचलं का नाही? मला तर रडाय सुद्धा कोणी नाही मग वाहून गेलो असतो. काय की मी रडलो असतो. गेला का बस गेला का सर नव्हतं डिझेल. मीच रडलो लय ती दिवशी माहितीये का. मला सुद्धा येतोय रडू. आता काय करायचं नव्हतं टाकून वाईट वेळ आली ती दिवशी माझ्या. सुद्धा राहिली नाही 7 चाव्या होत्या गेल्या सगळ्या दोन्ही घराच्या सगळ्याच्या. 8 दिवस झालं बघा पावसानं काय सुद्धा कुणाला मिळेल नाही. बाबा नाही गोवा नाही तंबाखू नाही गुटखा. हाल उठल्यात. आज कार्यक्रम आलाय वाशी ती तोंडायची तिकडे तेव्हा इकडे या. काय झालं आता माझं लेक तर उचमळते गाडीत आल्यामुळं. काय नाही तुम्हाला गोळ्या देतो 2. नको गोळ्या नाही मी नवचडीत मेलं तर जाईल पण गोळी खात नाही. लिंबू खा येतात मला 14 गोळ्या चालायच्या दिवसाच्या पण नवचडीत खात नाही मी ती गोळ्या. मी पाहुणा काय सुद्धा खात नाही. बस ओ शाहीर या की बाहेर इकडे या की जरा. काय बी म्हणा दाजी तुम्ही योगेश भाऊला हसवलं बरं का. अहो कसं आहे माहितीये का. मी आज हसलो बघा आठवड्यात. आणि मग हसणार मास्तर आहे म्हणजे हसणार हो. हसला दोस्त कुठं सापडायचा. आम्ही दादा या आवी आलाय बघा. आम्ही चल इकडे स्टॉप केलंय. स्टॉप केलाय. या आम्ही दादा. काय चाललंय मग झाली का आरती तयारी? आता मंडळी आता आरती करायची देवीची आणि नंतर मग आम्ही फराळाचं करून मग कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. आणि यांची देवी एकच नंबर बसवली. एवढा आटास केलाय ना डोळ्याचं पारणच पेटेल अशी देवी बसवली. गळ्यात पडतो म्हणलं होतं यार काय झालं. आता व्हिडिओ चालू आहे माणसं काय. आम्ही दादा आमचं खूप दिवसांनी गाठ पडली पण मी आलतो की या दिवशी तुम्हाला सुद्धा त्या दिवशी. चालतंय चला मग मंडळी बघूया आपण देवीची आरती आता. मंगलम भगवान वैष्णव मंगलम मंगलम तुलिकाध्याय मंगलाय हरि नमो दैवे महादैवे शिवाय सततं नमः नमो प्रकृते भद्राय नीतापण्डात्मतः या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थितः नमः
नमस्तस्मै 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 नमो नमः आरती कुठे कापूर कुठे टिक्का कुठे हरि ओम Oh
आता प्रसन्न झाली भक्त गोळा हो उदो उभोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो काय गणेशी काय महिमा वैभव सुद्धा हो महिमा वैभव सुद्धा हो सप्तमीचे दिवशी सप्त शृंगार घडावरी हो तेथे दोना नदी होते पुष्पे नाना परी हो काय दोई शेवंती पूजा रेगी अलीवरवी हो भद्र संगती पडता घेरून हे शेवंती वरी हो गोळा उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो काय गणेशी काय महिमा वैभव सुद्धा हो महिमा वैभव सुद्धा हो सप्तमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो कन्याद्री पर्वती बाई ओंद्री जगज्जननी हो हनुमाने मोहिनी चरण आलो पुतला घोनी हो कन पारती वनी सुखी केली अंतकरणी हो उदो गोळा उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो काय गणेशी काय महिमा वैभव सुद्धा हो महिमा वैभव सुद्धा हो नवमीचे दिवशी नव दिवसाची पारणी हो सप्तशती होम हवनी सदवती करणी हो शरद अन्य नैवेद्याची आरती आणि भोजनी हो आचार ब्राह्मणा कृत केले पात्रोपै करणी हो उदो गोळा उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो काय गणेशी काय महिमा वैभव सुद्धा हो महिमा वैभव सुद्धा हो दशमीचे दिवशी अंबागिरी भीमो लगणी हो सिंहावृतावि तत्रे अंबिका देवनी हो वरिष्ठुंबाद ग्रंथाची माती रणी हो विप्राराव दादा आश्रय दिला तो चरणी हो उदो गोळा उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो काय गणेशी काय महिमा वैभव सुद्धा
चंद्र डोळ्यानं पाहिलं देवी आनंद मोदीनं भावी तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव विद्याधरण तमेव तमेव सर्वं तमेव काय वाचा मती देवा सुजात नमः करोमि यज्ञं नमः नारायणाय भव अग्नं केशव राम कृष्ण नाम श्रीधर माधव गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्र भजे हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे 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 राधा बोल भवानी माता की जय दुर्गा भवानी माता की जय दुर्गा माता की जय कामाक्षी पद्मावती माता की जय मला हार ठेवा खाली ठेवा त्यानं नाही टाइम दे ठेवायचा टाइम मी ठेवू हाय गाईज काय चाललंय कसे आहेत सगळे रात्रीचे 3 वाजलेले आहेत आणि पूजाला चहा प्यायचा आहे त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो आहे चहाच्या टपरीवर आम्ही थांबलो चहा प्यायला योगेश भाऊला चहाची आठवण झाल्यामुळं आम्ही चहा प्यावा म्हणलं योगेश भाऊला चहा चांगला असतो उपास आहे ना तुम्हाला उपास आहे की मग चहा कशाला पित आहे मग काय माणसं काय गोमतार पाहिजे काय योगेश भाऊ म्हणते तो उपासाला काय गोमतार प्यायचं पाऊस पण चालू झालाय पण आता ह्यांच्यामुळे थांबावं लागलं उरका लवकर पण पिन आता चहा उसा जरा बाहेर असलं गाण्याचा कार्यक्रम असल्यामुळे कमी जेवण केलं होतं हा पूजा काही जेवण नव्हतं केलं त्याच्यामुळे तिला चहा प्यायचा रात गई बात गई हा ना आता दिवस उचललाय अहो भाकर कधी काल खाल्ली यार दाजीचं काय म्हणणं आहे भाऊ चहा हलवाय चालू आहे त्यावर काय चाललंय काय सांगा बांग पाडला बघा आधी थांबा बांग पाडू द्या बांगाचं लय आहे काय झाले हा आता आलोय कार्यक्रम टीमवरून येत आहे 3 वाजले झोप लई लागली म्हणून चहा प्यायला उभं राहिली तिकडे चहा हातवायला चालू आहे रातच्या 3 वाजता चहाची तलब झाली दाजीला जरा डोळं झाका लागले म्हणून चहा प्यायला आलो तर काय करा माहिती आहे का हा येऊन गाडी थायतो हा त्यांना जरा खाली बोलवून घ्या नका म्हणते द्यायला खाली ती ये मी बोलू ए हे बघा ही आमची गुन्हा आहे सरकी नाही पाऊस यायला लागलाय हो चला पाऊस यायला लागला त्यांना म्हणतो मी खाली या 2 मिनिटं थांबा तुम्ही सगळे फोर व्हीलर जाता मला आहे का फोर व्हीलर मला गाडीवर जायचं तुम्ही गाडीत बसून जाता मला बैलगाडीने सोडा येतो खाली बैलगाडी तर आहे का मी कोणाची बैल सोडून आणतो रातची बघा मंडळी तेव्हा ह्यांना मी सोडा बैलगाडी घेऊन जातो तरी सुद्धा खाली चहा प्यायला उतरणार तर माझं तोंड ना तोंड दुखायला लागले राव काय याव काय गोळी खात तिथं जागेवर झोप भरला का चला चहा भरलेला आहे चहा पिऊन घ्या किती येते आपले 1 2 3 4 5 6 कप भरा कर बरं 5 कप भरा माणसं माझ्याकडे बघते ती म्हणून सगळी शिर माहिती काय त्या गाडी नील राहायची पुणे दाजी उचला 5 घे 5 घेतो मी सगळं च्या घेऊन चालतो बरं का नाही नाही त्यांना कडाम केलंय त्यांना उघडा दरवाजा मला घेऊ का दाजी हा हे घ्या तुम्हाला घ्या खाली पाडणार का पारात नाही 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 येऊ का घ्या ताई ए उघड की का ती दरवाजा उघड
हे इकडे बिरवा जाऊ का फुकटच्या द्यायला लागलो तरी पेना द्या राव चार नका म्हणतो अरे दोन मिनिटं तर येऊ का येऊ कुणा नाही परातीनं पितो म्हणते येऊ का आणि मी फिरीला गेल्यावर परातीलाच पितोय चहा. मला गोळ्या चालायच्या बरं का दिवसाच्या 14 पण हे उपासात नाही तर खाल्ल्या गोळ्या त्यामुळं पोट जरा जरा. मेंढर आहे ती गाडी तो काय झालं पोटाला काय झालं पोट म्हणलं लय वाढले माझं शाबू खाऊन कशाला एवढा शाबू खात असतं वापरायला खातोय पण काय करायचं. खोकतोय ना पाणी देऊन या मंडळी चहा प्यायला चहा मस्त आहे बघा. एक नंबर उद्भूत आहे कुठे काय नाव आहे उद्भूत? चहा मस्त आहे. आता चाललोय पाहुण्याला घेऊन इथं उद्भूती एक नंबर मिळते टपरी नाही आणली आम्ही नका 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 माझ्या मागे चला हो आणली म्हणजे येऊ का असलं करते आणली आणली तुम्ही आणली काय वा उद्भूती टपका लागेल वताय पुढे लावाय खूप चाल अशी हसत होती पटकन चहा प्यान घाला सगळं. आता देव आहे तर का ना घरी मी म्हणतो उद्भूती घ्यायची ती म्हणते कशा पुढे लावायची म्हणलं वचाय पुढे लावली बुधबत्या पंढरपुरावरून 500 रुपयाचं पुढं आणले की मला 3 रोहन छान रे अजून एक छान पूजानं बघा डबल चहा घेतलाय आता पैसे वाढले का नाही 10 रुपये अजून. योगेश भाऊ पिऊ द्या क्या मला पिऊ द्या की चहा. अहो पैसे मला द्यावा लागतो. आधी तर पावसा पाण्याचा दिवस आहेत. मग तुम्ही चप असतो म्हणला ना दाजी च्या नको रोज मला कालवा करील मी 5 जणांचा टिंबून च्या तसलं कर नका वकून काढीन बाई साजेला पैसे दिले की मग 35 रुपये दिले की मला त्यांनी होय किती दिले विचारा की किती दिले तो हो 30 रुपये दिले ते. होय 30 रुपये दिले ते. हा 30 रुपये दिले येऊ का येऊ कुणा नाही एवढं च्या पिल्या किती करायचं आहे गाठा गाठा मी अर्धा च्या पिलो येऊ का कसं निकाती करताय तुम्ही करू त्या गरीबाला तसंच असतं काय वाली कोणी नसतं. काय आणलंय त्याच्यात त्यात फुलं आणली देवाला गुलाबाची फुलं दिली त्या दादा पाणी. उद्याची तयारी आहे म्हणा की उद्याची तयारी हारच नव्हतं हार नाही तिला यायचं. हा ती म्हणत होती की हरवाय फुलं न्या सुई न्या द्वारा न्या लांबी सुई पण म्हणलं मला नाही टाइम मिळायचा होता कशाला वाया होय मग काय तर रोवन नको आता मला या की होईस ना मला नाही व- भाऊ, मला माहित नाही तुम्हाला पित्त होतंय. मला तळात पुढं खरा म्हणायचं होईस आला आणि डोक्याला पुसायचं. वाटायला हा काय आपल्या फॅमिलीला चहा प्या बोल छान झालाय चहा, त्याच्यामुळे प्यायला लागलं. बरोबर प्या त्या करा हवा करा आमच्या पलीकडे ट्रक आहे त्याच्यामध्ये मेंढर आहे ती मेंढर लय ओरडते ते पाऊस पण येतोय थोडा थोडा वाटतंय असं की जास्त पाऊस येईल आभाळ तर भरलेला आहे काय अरे ला तुला द्या पलीकडचा कोपरा कुठला ना जमा केलं कंपस चला मंडळी मग बाय